हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 19 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेमधील ज्युनियर ॲसिस्टंट या पदाचा पेपर झालेला आहे. तर त्या ज्युनियर ॲसिस्टंटमध्ये आज जे प्रश्न आले होते त्यापैकी काही प्रश्न मला माझ्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण नवीन सिलेबसनुसार माहिती दिलेली आहे. तसंच 2018चे 23 झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, सर्वात आधी ज्या दोन विद्यार्थ्यांनी मला ही माहिती पाठवलेली आहे त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे. तर उजनी धरण कोणत्या नदीवर आहे असा पहिला प्रश्न आहे. तर उजनी हे जे धरण आहे ना, हे भीमा नदीवर आहे आणि हे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. परंतु याला जो पाणी पुरवठा आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही नद्या आहेत, भीमा नदीच्या उपनद्या, त्या सर्व नद्यांमार्फत या धरणाला पाणी पुरवठा होतो. म्हणजे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस पडला की हे उजनी धरण भरलं जातं आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं हे उजनी धरण आहे. भीमा नदीवर आहे. भीमा नदीलाच पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा असं म्हटलं जातं. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हे जे आहे ना, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आता अहमदनगर जिल्ह्याचंच नामकरण अहिल्यानगर करण्यात येणार आहे, परंतु अजून ऑफिशियली ते डिक्लेअर झालेलं नाही. तर हे जे कळसुबाई शिखर आहे ना, हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ते अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर, पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नावाचा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये आहे. मत्स्य क्रांतीचा रंग, तर मत्स्य क्रांतीलाच नीलक्रांती असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर नोव्हेंबर मंथचे करंट अफेअर्स 4 प्रश्न विचारले होते. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर्स करा आणि वर्तमानपत्रामध्ये आलेल्या जे हेडलाईन्स आहेत न्यूजच्या त्याच्यावरच ते प्रश्न येत आहेत. लोकमान्य टिळकांचा जन्म जिल्हा, म्हणजे लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर मंगळवेढा शहरावर एक प्रश्न होता, पण नेमका प्रश्न काय होता हे त्यांनी सांगितलेलं नाही. त्याच्या पुढे पहा की काय म्हणतात विद्यार्थी, आज झालेला पेपर 96वे मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झाले? तर 96वं मराठी साहित्य संमेलन हे वर्धा या ठिकाणी झालं. नरेंद्र चपळगावकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि मला वाटतं मी 8 दिवसापूर्वीच चालू घडामोडीचं एक लेक्चर घेतलं होतं आपल्या विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर. त्याच्यामध्ये हा प्रश्न घेतला होता. आणि 97वं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये होणार आहे, आमळनेर या ठिकाणी. तर हे पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर सी गार्ड कवायत सराव अभ्यास, आता हे मला माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. बुचर बेट, तर मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार बुचर बेट मुंबईमध्ये आहे. राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मत्स्य विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी आहे, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. त्याच्यानंतर मोदी कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत हेही मला माहिती नाही आहे, कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर जमीर हे माजी राज्यपाल कोणत्या राज्यातील होते? आता जमीर हे जे आहे ना, हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, गोव्याचे राज्यपाल होते, गुजरातचे पण राज्यपाल होते आणि ओरिसाचे सुद्धा राज्यपाल होते. तर पर्यायानुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल. कमळचे शहर कोणते? आता याच्यामध्ये कमळचं शहर तर मला सापडलं नाही, पण लोटस टेम्पल आहे आपल्या दिल्ली या ठिकाणी, लोटस टेम्पल आहे. तर नेमकं प्रश्न काय होता ते पाहावं लागेल. आणि कमळचं शहर असेल तर तसं कमेंटमध्ये कोणी सांगा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये नडळ रचना शिपाईचे पेपर दिलेत, नडळ परिषदचे पेपर दिलेत, तसंच तलाठीचे सुद्धा पेपर दिलेले आहेत. एकूण 7100 प्रश्न आहेत. तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.